छत्रपती संभाजीराजे यांच्या जयंतीनिमित्त आज आपण इथं जमलेले आहेत। आदरणीय सर्व नाव घेऊ शकतो कारण की वेळच दिला 5 मिनिट। तुम्हाला बोर करायचं नाही माझं म्हणणं। माझ्यासाठी इथं आले ते सर्व माझ्या वडीलधारील माणसं असतील, सर्व आदरणीय व्यासपीठ बंधू भगिनी, आणि सर्वात नाव घ्या लागल या जयंती मंडळाचे अध्यक्ष सर्जेरावचं। कारण की पहिली मीटिंग झाली, पहिल्या मीटिंगला काहीतरी अडचणी आल्यात, मी नव्हतो, परंतु कळालं की सर्जेराव या समितीचे अध्यक्ष झालं। पहिलंच टेन्शन निघून गेलं। कशामुळे विचारा ना। जसं तुम्ही माझी नगरपालिका यंग माझ्या हातात दिलं, तसं मी बी अध्यक्ष यंग केल्यामुळे माझ्या मागचं टेन्शन निघून गेलं ना। आणि शंभूराजाविषयी जयंती भूतो ना भविष्य असं कोणी करल। मी बी स्टेजवर आहे, मला मोठेपणा नाही की माझ्यानं बी एवढं लवकर एवढं मॅनेजमेंट होऊ शकत होतं। सर्जेरावनी जे रात्रंदिवस काम केलं आणि त्याचं फलित आज दिसत आहे। नांदेड जिल्हा नाही सर्जेराव दादा, आता इथं एवढंच थांबायचं नाही। हे पहिली स्टेप होती। नांदेड जिल्ह्यामध्ये आपली जयंती गाजली, यावेळेस थोडं कमी भरला आमचा मोंडा। पुढचा मराठवाड्यातून आपली जयंती बघायला माणसं आले पाहिजेत, एवढं। आणि गांधीजींच्या इतकं सुंदर गायन की कुठं जाऊच वाटलं नाही। 4 घंटे पहिल्यांदा झालं असेल की मी मोबाईल बघला नसेल, त्या गाण्यामध्ये गणका असेल। आम्हाला वाटू लागलं काय आहे कसं आहे, नाहीतर कोणता कार्यक्रम म्हणलं की 5 मिनिट झालं की मोबाईल बघतो आम्ही। एवढं सुंदर गायन, त्यांची पहाडी आवाज सांगता सोय नाही। आणि राजाविषयी त्यांचा अभ्यासक्रम। परंतु युवकांना एकच गोष्ट सांगली पाहिजे, राजा कोणासमोर झुकला नाही आणि युवक कोणासमोर झुकणार नाही।